नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। आज निकाल जो आहे महाराष्ट्राचा तो लागलेला आहे, त्यामध्ये महायुतीची सुनामी आल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरस, महायुतीला 230 जागा तर मविया 46 आणि इतरांना 12 जागा जिंकल्या। महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात भाजपा ठरला मोठा पक्ष। आतापर्यंत भाजपला 133, शिवसेना शिंदे गटाला 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा तर काँग्रेस 15, शरद पवार गट 10 आणि ठाकरे गटाच्या वाट्याला 20 जागा। जनतेनं सोडाचं आरोपांचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं। महायुतीनं लोकांची मतच नाही तर मनं जिंकली। विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधानसभेतील मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा नारा। लाडक्या बहिणींचे मानले विशेष आभार। एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो एक है तो एक है तो। सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार। वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी पार पडणार। राज्यात एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार। तिन्ही पक्षांचा प्रमुख नेत्यांकडे प्रमुख पद कायम राहणार। भाजपा महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचा, सूत्रांची माहिती। काही लोकांनी धोका देऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जनतेनं त्यांना नाकारलं। मोदींची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका तर महाराष्ट्रात त्यांचा सुफडा साफ झाला म्हणून काँग्रेसवरही निशाणा। महाराष्ट्रात भाजपच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एकदा एक है तो सेफ हेचा नारा। विभाजनवादी शक्ती आणि घराणेशाहीचा पराभव झाल्याची टीका। आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, विरोधकांचा चक्रव्यूह तोडला। विरोधकांच्या विषारी प्रचाराला जनतेनं उत्तर दिलं। लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला, त्यांचे आभार। विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।